राजकारणामध्ये नेत्यांनी एकमेकांवर अगदी वैयक्तिक टीका करणं नवं नाही, पण शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी मात्र नुसतेच थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। गोगावलेंनी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदावरून टीकेचे बाण सोडले। मात्र ही टीका करताना त्यांनी रश्मी ठाकरेंवरूनही विधान केलंय। नेमकं काय आहे हे राजकीय प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। आदित्यला जे काय पद दिलं हे अत्यंत चुकीचं झालं, हे सगळ्या शिवसैनिकांना मानावं लागतं। बहिणीमुळे दिलं गेलं, कारण श्री हट्ट आईचा हट्ट हा उद्धव साहेबांना मिळवला नाही। त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो। ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं, ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली, ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं, त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करतात, हे अत्यंत चुकीचे आहे। एकेकाळचे ठाकरेंचे सैनिक आणि नंतर शिंदेंसोबत जाऊन सध्या रायगडच्या पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भरत गोगावलेंनी केलेल्या आरोपानं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारणं आणि त्याशिवाय आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देणं चुकीचं होतं असा आरोप त्यांनी केलाय। पण हा आरोप करताना ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा हट्ट चालतो असा दावा करत त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय। स्वतः तर मुख्यमंत्री होऊन परत मुलग्याला पण पद दिलं आदित्यला, ही त्याच वेळेला पहिली चूक झाली होती। पण हे दिलं कोणामुळे गेलं, ह्याच्यात नेमका वहिनीमुळे दिलं गेलं, हस्तक्षेप कोणाचा? वहिनीमुळे दिलं गेलं, कारण श्री हट्ट आईचा हट्ट हा उद्धव साहेबांना मिळवला नाही आणि त्यांना ते द्यावं लागलं, असं आमचं म्हणणं आहे। गोगावलेंच्या या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं पित्त चांगलंच खवळलंय। इतकं की कोकणातले ठाकरेंचे नेते भास्कर जाधवांनी गोगावलेंना थेट उडाण टप्पू म्हटलंय। मी भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाण टप्पू म्हणतात, त्या उडाण टप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गोगावलेंचा दावा फेटाळला असला तरी गोगावलेंवर थेट टीका करणं टाळलंय। मला वाटत नाही की तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असं काही प्रकार असेल असं मला वाटत नाही। तर एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्या अजित पवारांसोबत महायुतीत असलेल्या आनंद परांजपेंनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षाही तिखट प्रतिक्रिया देत गोगावलेंना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली आहे। ज्या शिवसेनेने आपल्याला नाव दिलं, ज्या शिवसेनेने आपल्याला महाराष्ट्रभर ओळख दिली, ज्या शिवसेनेने आपल्याला राजकारणामध्ये वर आणलं, त्याच्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप करतात, हे अत्यंत चुकीचे आहे। मी देखील शिवसेनेमध्ये काम केले, किंबहुना 2 पिढ्या मी शिवसेनेमध्ये होतो। माननीय सौ रश्मीताई ठाकरे या अत्यंत कुटुंबवत्सल आहेत, कधीही त्यांचा राजकारणामध्ये हस्तक्षेप नसायचा। किंबहुना काही व्यक्ती ह्या स्वतःहून रश्मी वहिनींकडे जायच्या की उद्धव साहेबांना समजवा, पण कधीही रश्मी वहिनींचा हस्तक्षेप हा निर्णय प्रक्रियेमध्ये नसायचा। तर शिंदेच्या शिवसेनेनं मात्र या विषयावर कुठलीही ठोस भूमिका घेण्याऐवजी सध्या शांत राहणंच पसंत केलंय। भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही। तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन। ठाकरेंच्या शिवसेनेत रश्मी ठाकरेंच्या भूमिकेबाबत या अगोदरही अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या निमित्तानं आरोप केले होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी असताना त्यांना वडा खायला दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। आपण त्यांना चिकन सूप पाठवल्याचा दावाही त्यांनी केला होता। मनसेच्या प्रकाश महाजन यांनी रश्मी ठाकरे मंत्रिपदात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता। नुकताच नितेश राणेंनी देखील रश्मी ठाकरेंच्या पक्षातील हस्तक्षेपावर टीका केली होती। पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी यापूर्वी अनेकदा रश्मी ठाकरे यांच्या पक्षातील हस्तक्षेपाविषयी कधी जाहीर तर कधी अप्रत्यक्ष भाष्य केलंय। आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना केलेल्या या जाहीर टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून या आरोपांची गंभीर दखल घेतली जाणार की या टीकेकडे दुर्लक्ष केलं जाणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।